कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट 1 महिना कंप्लीट झालाय 2026 चा आणि 2026 ची पहिली मराठी ब्लॉकबस्टर फिल्म देखील आपल्या मराठी सिनेसृष्टीला भेटली आहे. जी हां मित्रांनो, 1 जानेवारीच्या तारखेला एक पिक्चर रिलीज झाला होता, ज्याचं नाव होतं क्रांती ज्योती मराठी विद्यालय. म्हणजे हा एक मराठी मीडियम शाळेवर बेस्ड असा चित्रपट होता, जो प्रत्येक त्या मराठी मीडियम मुलाच्या काळजाला असा टच करून गेला, की मात्र 3 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऑलमोस्ट 30 कोटीच्या आसपासचं कलेक्शन केलंय. इन अ नेट फॉर्म ग्रॉस कलेक्शन तर हे 35 कोटीच्या वरतीही जाऊ शकतं. परंतु वर्षाचा पहिला रिलीज झालेला चित्रपट आणि तोही ब्लॉकबस्टर हे सिद्ध करतोय, की 2026 हे मराठी सिनेसृष्टीसाठी खूपच चांगलं साबित होऊ शकतं. कारण यावर्षी मराठी सिनेसृष्टीकडे प्रचंड बवाल चित्रपट येणार आहेत आणि जे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवतील याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे क्रांतीज्योती विद्यालय ह्या चित्रपटापासून. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाचा रिव्ह्यू करायला नाही जमलं मला, कारण आपण हे चॅनल खूप उशिरा सुरू केलं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये थोडंसं रिव्ह्यू देखील करू. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की क्रांतीज्योती विद्यालय ही एक अशी कहाणी आहे, ज्यामध्ये आपल्याला म्हणजे एक मराठी शाळा असते, जिला एक कॉर्पोरेट इंग्लिश स्कूल बंद करून तिथे इंग्लिश स्कूल चालू करायचं असतं. अलिबाग मधली कहाणी आहे आणि आपल्याला यामध्ये मराठीचे बच्चन म्हणले जातं, ज्यांना जे ग्लोबलीच म्हणते, जे ग्लोबली आणि पॅन इंडिया लेवलवरती पहिले मराठी कलाकार साबित झाले असे सचिन खेडेकर सर यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला भेटतात. त्याचबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अमय वाघ तसेच वैभव स्त्रोत्री सारखे अभिनेते पाहायला भेटतात आणि जे बॉक्स ऑफिसवर आधीचा त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड ॲज इट इज कंटिन्यू ठेवत त्यांनी ह्या चित्रपटात आपली जी बॉक्स ऑफिस पोटेन्शियल, आपली जी फॅन फॉलोविंगच्या जीवावर ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं प्रूफ करून दाखवली आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की या चित्रपटाचा कन्सेप्ट खूप जबरदस्त आहे. म्हणजे अशी काही मुलं जी एका काळी मराठी शाळेत शिकली होती, परंतु आज त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतात आणि त्या मुलांना त्यांचे एक्स जे टीचर आहेत म्हणजे किंवा जे त्यांचे पूर्व शिक्षक आहेत, ज्यांनी त्यांना कधीतरी घडवलं होतं, ते मदतीसाठी बोलवतात आणि सांगतात, की आपली मराठी शाळा वाचवायची. आणि मग ते कशा पद्धतीने ते एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट स्कूल्सशी, एवढ्या मोठ्या सिस्टमशी भिडून आपल्या मराठी शाळेला, आपल्या क्रांती ज्योतीला कसं वाचवून ठेवतात, हेच आपल्याला या चित्रपटात पाहायला भेटतं आणि खूप गंमतशीर पद्धतीने तसंच अमय वाघची जबरदस्त कॉमेडी टच देखील आपल्याला यात पाहायला भेटतं. थोडंफार तुम्ही इमोशनल देखील व्हाल. एक परफेक्ट एंटरटेनिंग मूव्ही आहे ही, ज्यात म्हणजे खूप जबरदस्त असा ड्रामा, त्याचबरोबर थोडंफार कॉमेडी आणि खूप डीप लेवलवरती जो स्कूल सोबत असलेला इमोशन आहे ना, तो पाहायला भेटतो. यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनातला विद्यार्थी नक्की जागावेल. आणि चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे, की आजही हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. जर तुम्ही आजवर नसेल पाहिला तर प्लीज जाऊन पहा याला. आणि आपल्या ह्या मराठी चित्रपटाला आज 30 कोटीच्या दारात आहे. याला अवघ्या काही दिवसात याला 50 कोटीवर पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, आमची, आपल्या सर्वांची आहे. मी एकदा तर पाहिला आहे. मी आणखीन याला 1-2दा पाहिल. मे बी माझ्या 100-200 रुपयामुळे काय सांगावं, हा जर 50 कोटीचा आकडा घातला तर. गमतीचा भाग वेगळा मित्रांनो. तुम्ही नक्की हा चित्रपट पहा आणि डेफिनेटली आपल्या मराठी सिनेसृष्टीला सपोर्ट करा. साऊथपेक्षाही कितीतरी जबरदस्त कंटेंट आपल्यापाशी आहे. फक्त आपल्याला त्या स्क्रीन्स भेटत नाहीत. का भेटत नाहीत? कारण आपण सपोर्ट करत नाही. डेफिनेटली याला पान क्रांती ज्योती त्याच्या संपूर्ण थिएट्रिकल रनमध्ये जो ऑलमोस्ट 3 महिने तर थिएटरला राहील, हे मला पक्की गॅरंटी आहे. हा त्याच्या संपूर्ण रनमध्ये किती करोडचा बिझनेस करू शकतो? तुम्हाला काय वाटतं? ते खाली कमेंट करून मला नक्की कळवा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.